श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. या कलियुगामध्ये आहे ना, या समाजामध्ये आपली इज्जत वाढावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. परंतु खरंच आपली इज्जत लोक वाढवतात का हो? आपण स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानेच गमावत असतो. बघा, आयुष्यात प्रत्येकाला हवं असतं की लोकांनी आपल्याला मान द्यावा, आदर द्यावा, पण फक्त इच्छा केल्याने इज्जत वाढत नाही. आपण रात्रंदिवस विचार करतो की या व्यक्तीने मला फोन करावा, या व्यक्तीने मला आदर मान सन्मान द्यावा, असा आपण विचार करतो ना. परंतु आपण एखाद्या व्यक्तीला मदत करत नाही, बरोबर की नाही? एखाद्या व्यक्तीला उत्तर देत नाही, मग ती व्यक्ती आपल्याला इज्जत देईल का हो? आपली इज्जत वाढवायची, आपण इज्जत कुठे कमी करतो? बघा, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. त्यासाठी आपलं प्रामुख्याने आपल्या स्वभावामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आपली वागणूक आपल्याला बदलणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे लोक वागणुकीवर सर्वात जास्त काय करत असतात? लक्ष देत असतात, देखरेख करत असतात. बोलण्याची पद्धत, आपण बोलतो कसे, चालतो कसे, हे सर्व लोक पाहत असतात. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण ज्यामुळे लोक त्यांना गांभीर्याने पाहत असतात. पण जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या तर लोक आपोआप तुमच्याकडे आदराने पाहायला लागतील. आपण विचार करतो, अरे आपण स्वतःहून कधी बदलण्याचा प्रयत्न करत नाही. लोक आहेत ना, लोक करतील. अहो, सुरुवात जर आपण उत्तम प्रकारे केली तर आपलं पाहून लोक सुद्धा नक्कीच उत्तम प्रकारे कार्य करतील ना, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपली इज्जत ही आपल्या हातात असते. कारण गबाळ्यासारखं जर आपण राहिलो तर आपण कितीही जरी बघा उत्तम प्रकारे कार्य करत असलो तरी ते आपल्याला कमीच लेखणार. कारण लोक तुमच्या कार्यावर नाही, तुमच्या कपड्यांवर लक्ष देत असतात. आपण जर मळकट कपडे घालत असू, बघा, नीटनेटकापणा आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला लोक इज्जत देतील का हो? बघा, त्याचप्रमाणे आपण उत्तम प्रकारे नीटनेटकेपणा का असणं गरजेचं आहे? समर्थांची शिकवण काय आहे? बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बा नसावे. म्हणजे विचार करा, आपली राहणीमान उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे राहणीमान आणि त्याचप्रमाणे उत्तम विचारसरणी सुद्धा गरजेचे. कारण कपडं, बोलणं आणि वागणं हे सगळं मिळूनच व्यक्तिमत्व तयार होत असतं. गबाळेपणा जर दिसला तर लोक बघा त्या व्यक्तीचा आदर कमी करत असतात. मग आपल्याला सन्मान मिळवण्यासाठी स्वतःची स्वच्छता, नीटनेटके कपडे आणि व्यवस्थित वागणं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला श्रीमंती दाखवायची नाही, माझ्याकडे किती पैसा आहे. त्यापेक्षा माझा हा देह किती लोकांपर्यंत बघा मदत करण्यासाठी पोहोचलेला आहे, हे पाहायचं आहे. लोक बघा ज्याप्रमाणे आपल्याला मदत करण्यासाठी किती जण येतात. लोक तुमच्याकडे तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे मदतीसाठी धावून जाल. समर्थांनी उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे. कुणाच्याही भीतीत राहू नका. आपण दडपणामध्ये राहत असतो, आपल्याला हे काम जमत नाही, ते काम जमत नाही, कारण का कुणाच्या तरी दबावाखाली आपण राहत असतो. समर्थ म्हणाले,
ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू नभादे जाणं, अपमृत्यू काय करी. समर्थ म्हणाले कुणाच्या दबावात? तर आपण 8 विषय विकारांच्या दबावात राहिलेलो आहोत आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे. अहो तुम्हाला ते कार्य येतंय ना, मग नक्कीच बघा उत्तम प्रकारे कार्य करण्याचा मेहनत घ्या, प्रयत्न चालू ठेवा. जर तुम्ही बघा प्रत्यक्षात जर विचार केला, भीतीत राहत असाल, आयुष्य पुढे निघून जाईल, परंतु तुम्ही त्या भीतीमध्ये राहणार की नाही? नक्कीच. म्हणून धैर्याने बोलणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला समाजात नेहमी आदर मिळत असतो. आणि ज्याप्रमाणे आपण इतरांचा दबाव झेलत राहण्यापेक्षा आपला स्वतःचा आवाज बुलंद करणं महत्त्वाचं. म्हणून लोकांचा आदर मिळवण्यासाठी, मान सन्मान मिळवण्यासाठी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सतत बोलण्याने बघा एखाद्याच्या आयुष्यात प्रभाव पडत असतो. चांगलं बोललं पाहिजे, बरोबर की नाही? काही व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे बोलत असतात, काही व्यक्ती कोणाला इज्जत देत नाहीये. आपण काय करत असतो, आपलाच मित्र परिवार असतो आणि त्यामध्ये आपण एकमेकांची काय करत असतो, इज्जत घालवत असतो. म्हणजेच काय, एकमेकांना आपण बोलत असतो, टोमणे मारत असतो. ज्याप्रमाणे अनोळखी व्यक्ती असते आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या समोर जर आपली इज्जत कोणी घालवत असेल तर आपल्याला वाईट वाटणारच ना. परंतु आपली इज्जत वाढवायची, आपली इज्जत कमी करायचीच नाहीये. मग ती वाढवायची कशी? समर्थ म्हणाले गरज पडली की बघा लोकांपर्यंत आपण मदतीसाठी धावून गेलोच पाहिजे. आपण काय करत असतो माहितीये, ज्याप्रमाणे त्यांना गरज आहे ना, आपण आपला मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करतो. घरामध्ये असू तरी आपण काय विचार करणार, आणि त्यांच्यासाठी जाऊन आपल्याला काय मिळणार आहे? अहो हेच तर आयुष्य आहे. अहो एखाद्याच्या आयुष्यात जर आपण मदतीसाठी धावून गेलो ना, देव सुद्धा बघा आपल्याला उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त करून देत असतो. कारण का आहे तितुके देवाचे ना. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहे. परंतु आपण काय विचार करणार, अरे त्या व्यक्तीला जर आपण मदत केली मला काय मिळणार आहे? ती त्या व्यक्ती गरीब आहे. हां, जर श्रीमंत असतं तर मला काहीतरी त्याने काहीतरी मोबदला दिला असता. परंतु असं कधीही विचार करायचा नाहीये. स्वतःच्या वेळेची किंमत तुम्हीच ठरवली नाही तर इतर कधीच ठरवणार नाहीत. म्हणजेच काय, वेळ ही प्रत्येकाची येत असते, जात असते. वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून स्वतःसाठी वेळ द्या, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये येणारे जे नातेवाईक असतात त्यांच्यासमोर आपलं वागणं कसं असतं, बरोबर की नाही? किंवा आपण एखाद्यांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा आपलं बोलणं कसं असतं हेच ते लोक पाहत असतात. आपल्या शब्दाला कायम नक्कीच जपा, कारण जगात विश्वास जपणं हे सर्वात मोठं धन आहे. समर्थ म्हणाले विश्वास का? एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवते ना, जे आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ना, त्या जबाबदारीचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. का विश्वास आपल्याला पूर्णपणे सांगितलेलं आहे? कारण या कलियुगामध्ये आता विश्वासच उरलेला नाहीये. समर्थ म्हणाले ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो ती समोरची व्यक्ती विश्वासघात करत असते. म्हणजेच काय, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण आपण कोणावर विश्वास ठेवला, अरे हे तर माझे नातेवाईक आहेत, यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. परंतु जेव्हा नातेवाईकच बघा आपल्याला
जे जे आपल्याला सांगत होते त्यांनी शेवटी आपला विश्वासघात केला. एखाद्याने वचन दिलं होतं परंतु ते वचनपूर्ती झालंच नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले आपली इज्जत ही आपल्या हातात असते. लोकांना बोलून किंवा लोकांकडे बोटं दाखवून उपयोगाचं नाहीये. एक बोट ज्यावेळी आपण लोकांकडे दाखवू तेव्हा 4 बोटही आपल्याकडे असतात. म्हणून आपलं कर्तृत्व हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे. आपला स्वभाव, आपला नीटनेटकेपणा हे उत्तमाचं ज्यावेळी पाहायला मिळेल तेव्हा लोक आपली इज्जत नक्कीच करतील की नाही. म्हणून समर्थ म्हणाले विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.